देवडू भागामध्ये वडवली नाळा असेल या ठिकाणी रबरच्या कंपन्या खूप आहेत. तिथलं जे रबरचा वास आणि त्याचा ते उडणारा धूर वगैरे पूर्ण लोकांच्या घरामध्ये काही लोकांना श्वासाचा त्रास व्हायला लागला. त्यांनी मला मी त्यांची गेलेला असताना मला त्यांनी सर्व लोक आले माझ्याकडे आणि मला सांगितलं त्यांना एवढा 70-80 कंपन्या झाला. हे बघा शांतारामजी मोरे यामध्ये टायर परदेशातून आणून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची पावडर त्याच्यातून कोणी ऑइल काढते कोणी निरनिराळ्या प्रकार आहेत त्याच्यामध्ये. माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी याबाबत सांगितलं तुम्ही कमिटी तयार करा आणि ज्या लोकांना संधी देऊन सुद्धा सुधारत नाही त्यांच्या कंपन्या कायमच्या बंद करून टाका. आणि त्या बाबतीमध्ये मी म्हटलं होतं की पंकजाताई मुंडे पर्यावरण मंत्री महोदयांना त्यांना मी कानावर घातलेला आहे. लक्षात आलं का? तर आता पुन्हा एकदा या जिल्हा नियोजन समितीच्या अनुषंगानं हा विषय विधीवर आलेला आहे. तर पुन्हा त्याची चौकशी करा आणि शांताराम जाताना जरा तिथल्या लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घ्या. माननीय खासदार आणि तिथले लोकप्रतिनिधी याच्यामध्ये एक मिनिट मला बोला. अतिशय सिरियस हा मॅटर आहे आणि दुर्दैवाने परत त्याच्या परवानगी आणल्या जातात. बॅन केलेल्या कंपन्या ज्या आहेत त्या परत आणल्या जातात. बोरिंग मध्ये पाणी बोरिंग मारल्यानंतर 250-300 फुटाखाली तेच पाणी बाहेर येतं. शेतीचं नुकसान होतंय, पाण्याचं नुकसान होतंय, एअर पोल्युशन होतंय, छातीचे आजार ब्रॉन्कायटिस वगैरे सगळे होत आहे. ह्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन या बाबतीमध्ये सन्माननीय खासदार हेमंतजी सावळा आणि सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे यांनी यावरती गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे की शेतीचं बाकीचं नुकसान झालं तर आपण समजू शकतो, परंतु जर लोकांना जर शारीरिक जर इजा होणार असेल आणि ते अनकेरेबल असणार असतील तर त्या ठिकाणी अशा पैसे कमावण्याच्या उद्देशानं दुसऱ्याच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना तिथे मुभा देण्याची गरज नाही. आणि म्हणून जिल्हाधिकारी महोदया या बाबतीमध्ये तुम्ही स्वतः नियंत्रण करा. त्या दिवशी तुम्ही व्हिजिट करा, त्या दिवशी माननीय खासदारांना आणि माननीय आमदारांना तिथे बोलवा. त्या संपूर्ण अशा पोल्युशन करणाऱ्या कंपन्यांची त्या लोकांना पण बोलवा. ऐकला का? आणि ज्यांनी संपूर्ण खरं म्हणजे कन्सेंट टू एस्टॅब्लिश आणि कन्सेंट टू ऑपरेट या दोन परवानगी असतात. एखाद्या ठिकाणी कारखाना स्थापन करण्यापूर्वी त्यांनी काय काय उपाययोजना केल्यात याची खातरजमा केल्या.